त्याने 6वा शिक्का फोडला व मी पाहिले तेव्हा मोठा भूमिकंप झाला. सूर्य केसांच्या बनविलेल्या तरटासारखा काळा झाला आणि सगळा चंद्र रक्तासारखा झाला. अंजिराचे झाड मोठ्या वाऱ्याने हलले, म्हणजे त्याची कच्ची फळे जशी खाली पडतात तसे आकाशातील तारे पृथ्वीवर पडले. एखादे पुस्तक गुंडाळावे तसे आकाश गुंडाळले जाऊन निघून गेले आणि सर्व डोंगर व बेटे आपापल्या ठिकाणावरून ढळली. आता आपण मागच्या वेळेस पाहिलं होतं प्रकटीकरणाचा 6वा अध्याय जो 6वा शिक्का होता, ही इस्रायल राष्ट्राची स्थापना होती. इस्रायल राष्ट्र जे AD 70 मध्ये टायटस जो किंग होता, रोमन सेनापती होता, त्याने जे उद्ध्वस्त केलं इस्रायल राष्ट्राचं मंदिर, ते मंदिर उद्ध्वस्त केल्यानंतर आपण पाहतो इथं की त्यानंतर इस्रायल राष्ट्राकडे मंदिर नाही. मग इस्रायल राष्ट्र एकदम 1948 साली अस्तित्वात आलं. पण त्याच्या आधी हिटलर जो होता, त्या हिटलरने 6 लाखापेक्षा जास्त ज्यूजला कत्तल केली आणि मग ह्या लोकांमध्ये एक प्रकारचं अशी भावना निर्माण झाली किंवा अशा प्रकारे त्यांनी विचार करायला सुरुवात केली की आपण दुसऱ्या देशामध्ये विखरलो गेलेलो आहे. युरोपमध्ये, अमेरिकामध्ये आणि संपूर्ण इंडियामध्ये, भारतामध्ये पण ज्यूज लोक होते. प्रत्येक देशामध्ये मोठ्या मोठ्या पदावरती होते, मोठे मोठे बिझनेस होते त्यांचे. आता ते बिझनेस सोडून इस्रायल राष्ट्र मध्ये कसे गेले? कारण इस्रायल राष्ट्र पूर्ण वाळवंट होतं, काही पिकत नव्हतं, तिथं भयंकर परिस्थिती होती. त्यांनी येऊन ते वाळवंटाचा आता ते इस्रायल राष्ट्र बनवले होते. नंतर 48 नंतर असं एवढा अद्ययावत या एवढा भुवे नव्हतं. म्हणजे आता तुम्ही दुबई बघितली असेल, दुबई काय होती पूर्वी 1970 मध्ये, आता काय दुबई, तसंच इस्रायल राष्ट्राचं पण तुम्ही गुगल मध्ये सर्च करा 1948 वेळेस कशी होती ती आणि आज कशी. ते सांगायचं उद्देश की त्यांच्या अंतःकरणात आलं की नाही बाबा, आता आमचं स्वतःच एक स्वतंत्र राष्ट्र होणं गरजेचं आहे. आणि एवढे श्रीमंत होते ते लोक, तर तशी श्रीमंत सोडून मगच ते वाळवंटात कशाला येतील. पण ज्यावेळेस हिटलरने सगळं त्यांचे पैसा अडका सगळा ताबा घेतला आणि त्यांना कैद केलं, 6 लाखापेक्षा जास्त ज्यूज लोकांना मारलं, सगळंच गेलं त्यांचं. म्हणजे ते फार ज्याला म्हणतो ना कंगाल झाले, एकदम भिकारी झालेले. एवढे श्रीमंत लोक, सायंटिस्ट, डॉक्टर, सगळे हुशार लोक, त्यांना गॅस चेंबरमध्ये मारलं. आणि मग अशी ती लोक होती जगामधून, सगळं जगाने त्याचा द्वेष करायला सुरुवात केली. मग ती लोक हळूहळू इस्रायल राष्ट्रामध्ये यायला लागली. आणि मग आता त्यांच्याकडे काहीच नाहीये. त्यांनी 0 पासून इस्रायल राष्ट्रामध्ये निर्वासित, म्हणजे ज्याला म्हणतो ना आपण निर्वासित असतात तसे ते आले. पण त्यावेळेस ब्रिटिशांची सत्ता होती आणि ब्रिटिश थोडं ज्यूज बद्दल काय म्हणतात सॉफ्ट कॉर्नर होता त्याचा. आणि मग त्यांनी त्यांना आश्रय दिला तिथं. आणि मग तिथं ते हा 6वा शिक्का, हा 6वा शिक्का आहे ना, त्याच्याबद्दल सांगतो. सूर्य, चंद्र, आकाशातले तारे. जसं आता ब्रदरनी आता वाचलं, मागच्या वेळेस आपण बघितलं होतं योसेफाला पडलेलं स्वप्न, की योसेफ मागच्या वेळेस बघितलं, आता मी परत जात नाही त्याच्याकडे, की योसेफाला स्वप्न पडलं सूर्य, चंद्र आणि आकाशातल्या 11 तारे त्याला नमन करतात. मग आपण बघितलं होतं सूर्य कोण आहे, चंद्र कोण आहे, त्याच्या पत्नी, 11 तारे म्हणजे त्यांचे वंशज. हे आपण मागच्या वेळेस पाहिलं होतं. हा 11 तारे म्हणजे योसेफला नमन करतात. म्हणजे योसेफ 12वा आहे ना, म्हणजे 12 हे आहे वंश. तर ते म्हणजे कोण आहे, तर इस्रायल राष्ट्र. ते ह्याच्याबद्दलच बघा, ते सगळे गोष्टी ह्याच्यामध्ये आहे. ह्याच्यामध्ये सूर्य पण आहे 6व्या शिक्क्यामध्ये, चंद्र पण आहे, आकाशातले तारे सुद्धा आहेत. आणि वचन सांगते की एक लहान पुस्तक गुंडाळले, तसे गुंडाळले जाऊन सर्व डोंगर बेटे ढळली, आपापल्या ठिकाणावर निघून गेली. ओके, आता ह्याच्यामध्येच इस्रायल राष्ट्राची स्थापना झाली. ओके, आता ज्यावेळेस इस्रायल राष्ट्राची स्थापना झाली त्यावेळेस
येशू ख्रिस्ताने एक खूप सांगितली होती, ज्यावेळेस तुम्ही इस्रायल राष्ट्राची स्थापना होताना पाहाल, त्यावेळेस तो म्हणतो इस्रायल राष्ट्राची स्थापना होताना पाहाल. लूक याचा 21वा अध्याय. या चिन्ह घडून येतील आणि पृथ्वीवर समुद्र व लाटा यांच्या गर्जनेने रात्र घाबरी होऊन पेकात पडतील. भयाने व जगावर कोसळणाऱ्या अरिष्टाची जास्ती घेतल्यामुळे माणसे बदलून होतील. म्हणजे हे आहे दुसरं महायुद्ध ज्यावेळेस झालं, सेकंड वर्ल्ड वॉर, त्याबद्दल सांगितलेलं आहे. आकाशातील बळे टळमळतील. आकाशातले तारे पडतील म्हणते त्याच्याप्रमाणे. त्या काळी मनुष्याचा पुत्र पराक्रमाने मोठ्या वैभवाने मेघात येताना लोकांच्या दृष्टीस पडेल. सूर्य चंद्र पहा, इथं पण सूर्य चंद्र हे येशू भविष्यवाणी सांगतो मध्ये, म्हणजे ज्यावेळेस तो पृथ्वीवरती होता त्यावेळेस सांगितलं की सूर्य चंद्र आकाशातले तारे, म्हणजे इस्रायल राष्ट्राची स्थापना होताना ज्यावेळेस तुम्ही पाहाल त्यावेळेस काय होईल माहिती का? ते कसलं चिन्ह असणार आहे की त्या काळी मनुष्याचा पुत्र पराक्रमाने व वैभवाने मेघात येताना दृष्टीस पडेल. मेघावर बसून येताना दृष्टीस पडेल. आता येशू ख्रिस्ताचं जे आगमन आहे, हे लक्षात घ्या. येशू ख्रिस्ताचं आगमन आहे ना, त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. एक तर येशू ख्रिस्त हा बालक म्हणून पृथ्वीवरती आला, कुमारी कन्येच्या मधून जन्म घेतला, बरोबर आहे ना. हे त्याचं पहिलं आगमन. ते आगमन कशाला होतं की माणसाला तारण प्राप्त व्हावं, मनुष्याच्या पापाची क्षमा व्हावं, त्यांनी तोच काम घ्यावा, मनुष्याच्या पापाची क्षमा व्हावी, त्याला सार्वकालिक जीवन मिळावं आणि सुवार्ता सांगितली जावी पेंटेकॉस्टल दिवसानंतर. हे त्याचं पहिलं आगमन. त्याचं दुसरं जे आगमन होणार आहे, जे हित दिलेले आहे, ते रॅप्चर आहे ज्याला म्हणतो. ते फक्त मंडळीसाठी ज्यावेळेस दिलेले की तो मेघावरती बसून येईल त्यावेळेस ते रॅप्चर आहे. आणि ज्यावेळेस तो घोड्यावर बसून येईल, घोड्यावर कधी बसून येतो एखादा व्यक्ती युद्धाला, बरोबर आहे ना, घोड्यावर बसून येईल त्यावेळेस तो 19वा अध्याय अँटिक्राइस्टला मारायला येणार. या दोन वेगळ्या गोष्टी. पहिल्या वेळेस तो मंडळीला रॅप्चर करण्यासाठी येणार आहे, बरोबर आहे ना. आता इथं जगाचा काही संबंध नाही, कारण मंडळी हे जग नाही, कारण तो पर्सनल रिलेशन आहे. आपण वधू आहे, तो वर आहे, तो मस्तक आहे, आपण शरीर आहे, बरोबर आहे ना. हे माहिती आहे का तुम्हाला वचन कुठे कुठे, बरोबर आहे. तर सांगायचं असं की तो वधूला घ्यायला येणार आहे. जे मध्य 25वा अध्यायामध्ये सान्या कुमारिका मूर्ख कुमारिका आपल्याला दिलेला आहे वाराबद्दल, तो वधूला घ्यायला येणार, बरोबर आहे. जग त्याची वधू नाहीये. एंगेजमेंट झाले का? नाही, पण आपलं एंगेजमेंट झालंय ना. एंगेजमेंट घेतलेलं आहे आपण, येशू ख्रिस्ताला तारणाला म्हणून स्वीकार केलेला आहे, आपलं एंगेजमेंट झालेलं आहे. आता वर लग्नासाठी येणारे वधूला घ्यायला कुमारिका म्हटलेले आहे, बरोबर आहे ना. वधू येणार कुमारिका म्हटलेले आहे. कुमारिका याचा अर्थ आपण कुमारिका आहे, तो आपल्याला घेणार आहे आणि मग स्वर्गामध्ये मग वाऱ्याचं भोजन करायला आपण जाणार आहोत. तो मस्तक आहे, आपण शरीर आहोत. चर्च हे त्याचं शरीर आहे, बरोबर आहे ना. मस्तक आणून स्वर्गामध्ये, चर्च पृथ्वीवरती. ज्यावेळेस मस्तक पृथ्वीवरती येईल त्यावेळेस हे शरीर मस्तकला चिटकत आणि स्वर्गावरून होऊन निघून जाईल. आणि ज्यावेळेस वर येईल, येशू ख्रिस्त येईल, त्यावेळेस तो वधूला घेईल आणि स्वर्गावरून होऊन निघून जाईल. तो जगासाठी येणार नाही, कारण जगाने त्याचा स्वीकार केलेला नाही. त्यामुळे जगाचा, बरोबर आहे ना. आता एंगेजमेंट झालेली एका मुली बरोबर आणि वर आले तो दुसऱ्यालाच घेऊन जातोय, गडबड असं नाही चालत.
ज्याची एंगेजमेंट पत्रिकामध्ये लिहिले त्यांनाच घ्यायला लागणार. बरोबर. आपण कमिटमेंट केलेली आहे, आपल्या बरोबर करार केलेला आहे आणि नवीन करार आहे आणि आपण प्रभू बोलण्याच्या वेळेस त्या कराराचा विधी स्मरणार्थ पाळतो की ये येशू, आम्ही वाट बघत येतो. बरोबर आहे का? तर तो आपल्याला घ्यायला आला. जे त्याची वाट बघत आहेत त्यांना तो घ्यायला आला आहे. जे वाट बघत नाही त्यांना उगाचच कशाला घ्यायला आहे. बरोबर. मला जर लोणावळ्याला यायचं आहे तर मी ट्रेनमध्ये बसल ना. मला लोणावळ्याला यायचंच नाही तर मी कशाला उठून सकाळी ट्रेन चढवत होता. बरोबर. आमच्या म्हणजे सांगायचं होतं की तो त्याचे सांगून गेलेलं आहे योहानाच्या 14व्या अध्यायाच्या 1 ते 3 वाचनामध्ये. पहा मी तुमच्यासाठी जागा तयार करायला जातोय. बरोबर आहे ना. आमचे फ्लॅट तयार होतात ते वरती आणि आमचे फ्लॅट जर तयार होतात ते तर ज्यावेळेस फ्लॅट होतील, बरोबर आहे ना, फ्लॅट होतील त्यावेळेस रेडी झाल्यानंतर तो आम्हाला घ्यायला येणार आहे. त्यांनी काय सांगितलं, मी पुन्हा येणार आहे की जिथं मी आहे तिथं तुम्ही असाल. लोक मसाला नेहमी वचनाला जागरूक असतात म्हणून तो माझं वचन नाहीसं होणार नाही. आकाश पृथ्वी नाशी होते पण माझं वचन एकदा पृथ्वीवरती गेलं ना ते कार्य पूर्ण केल्याशिवाय माझ्याकडे परत येत नाही. बरोबर. म्हणून त्याचं वचन आहे की मी तुमच्यासाठी जागा तयार करायला मी पुन्हा येणार आहे. तर तो पुन्हा येणार आहे फक्त मंडळीसाठी येणार आहे. नीट लक्षात घ्या. तुमच्या माझ्यासाठी येणार आहे, तो जगासाठी येणार नाही. तर आपण तो वाट पाहतो, जग वाट पाहत नाही. जगाला आज जर बाहेर जाऊन तुम्ही विचारलं काय आजचा प्लॅन आहे ते म्हणते मस्त पिकनिक करणार, आम्ही खाणार पिणार मजा करणार, बस. येशू येणार आहे, आम्हाला काय माहिती येशू येणार आहे, त्यांना काय घेणं नाही. आपण त्याची का वाट बघतोय, मला त्याने वचनामध्ये लिहून गेलेलं आहे त्याप्रमाणे. म्हणजे सांगायचा उद्देश की इथं बघा सूर्यचंद्र आकाशातल्या ताऱ्यानंतर लगेच म्हटलेले त्या काळी मनुष्याचा पुत्र पराक्रमाने मोठ्या वैभवाने मेघात येताना लोकांच्या दृष्टीस पडेल. हा दृष्टीस आरंभ होऊ लागल. म्हणजे कुठल्या गोष्टीस आरंभ होऊ लागल, सूर्यचंद्र आकाशातले तारे म्हणजे इस्रायल राष्ट्राची स्थापन होताना ज्यावेळेस तुम्ही पाहताल 1948 साली की इस्रायल राष्ट्र आता स्थापन होते. इस्रायल राष्ट्र आता बॉर्न झालेले आहे, जन्म झालेला आहे. 2000 वर्षानंतर, नीट लक्षात घ्यायचं, 2000 वर्षानंतर एक राष्ट्र पूर्ण बेचिराग झालं, त्याचं अस्तित्व नष्ट झालं. परत ते राष्ट्र त्या ठिकाणी त्या जागी पुन्हा अस्तित्वात होणं हे लग्न नाहीये, ही देवाची योजना आहे. ही देवाची योजना आहे आणि ही देवाची योजना पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही, कारण ते वचनात लिहिलेलं आहे. बरोबर. वचन सांगतं ह्या गोष्टीस आरंभ झाला म्हणजे इस्रायल राष्ट्राची स्थापन होत असताना ज्यावेळेस तुम्ही बघता मग 1967 साली आपण बघितलं की त्यांच्याकडे येरुशलेम नगरी नव्हती, तर त्यांनी येरुशलेम नगरी सुद्धा घेतली युद्ध होऊन. नंतर 2017 मध्ये डोनाल्ड ट्रम्पनी येरुशलेम नगरीला राजधानी म्हणून घोषित केलं आणि मग आता येरुशलेम नगरी ही राजधानी आहे त्यांची. बरोबर आहे. आता मंदिराच्या स्थापनेसाठी सुद्धा ते रेड हायपर वगैरे त्या गोष्टी सर्व आता ते करताना दिसतात. आणि टेम्पल मिनिस्ट्री म्हणून त्यांची मिनिस्ट्री जी त्यांच्याकडे सर्व पोशाख सर्व जे काही इक्विपमेंट्स आहे सर्व त्यांचं रेडी आहे. मंदिर बांधायचं फक्त ते म्हणतात आम्हाला फक्त 24 तास द्या, 24 तासात आम्ही मंदिर बांधतो, एवढी तुमची सर्व तयारी पूर्ण झालेली आहे. बरोबर. सांगायचं उद्देश की ह्या गोष्टी त्यावेळेस आरंभ होताना तुम्ही पाहता जगामध्ये. बरोबर. आणि त्यावेळेस काय करा, आपली डोकी वर करा, आपली डोकी वर करा, वर करा, म्हणा वर करा. वर करा. लोणावळ्याकडे करू नका. बरं. आता लोणावळ्याकडे बघणं थांबवा. आता कुठं करा, वर करा. वर करा याचा अर्थ परमेश्वराकडे करा. आज तुम्ही आवायला आहे, तुमची डोकी वर आहेत म्हणून तुम्ही चर्च मध्ये आहात. प्रेज लॉर्ड. बरोबर आहे. तुम्ही त्यात काहीतरी वचन ऐकायचं म्हणून आज तुम्ही इथं आहात. बरोबर. म्हणून हे वचन तुम्ही ऐकताय. आपली डोकी वर करा. हा कारण तुमचा मुक्ती समय जवळ आला आहे. तुमचा मुक्ती समय
म्हणा माझा मुक्ती माझा समय समय जवळ आला आहे. जवळ आलेला आहे. मुक्ती समय, मुक्ती समय याचा अर्थ काय? सुटका होणार आहे. कशी ती सुटका होणार आहे? त्या जगातून फ्रॅक्चर होऊन आपण निघून जाणार आहे. हे त्याचं चिन्ह आहे जे या परत इकडं प्रगटीकरणाचा संवाद आहे. एखादे पुस्तक गुंडाळावे तसे आकाश गुंडाळे जाऊन निघून गेले आणि सर्व डोंगरावरून ढळली. ओके, आता नीट लक्षात घ्या. ह्या ठिकाणी वचन सांगते की ज्यावेळेस रॅप्चर होईल या पृथ्वी तलावरून लोक निघून जातील. ऑलरेडी आपण रॅप्चरच्या बद्दल बहुत पुष्कळ घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण जात नाही की तेसालिकाचं पत्र 4 अध्याय 15 ते 17 वचनामध्ये दिलेले आहे. पहिले तेसालीमध्ये की मेलेली शरीर उगवली जाते आणि जे आपण जिवंत आहोत ते आपण बदलून जाणार आहोत. बरोबर आहे, रूपांतरित होणार आहोत याबद्दल दिलेले आहे. मग आता आपण पाहणार आहोत बायबल हे फक्त पृथ्वीवरती मर्यादित नाही, तर योहान हे स्वर्गातून बघतोय. ते पण 2000 वर्षाच्या आधी बघत आहे. तर तो पूर्ण 6 डायमेन्शन बघतोय. पृथ्वी फक्त 3 डायमेन्शन मध्ये, स्वर्ग 6 डायमेन्शन ने बघत असतो. माहिती आहे आता त्याची 7 डायमेन्शन पण आपली मला माहित नाही, पण तो पूर्ण 6 डायमेन्शन ने बघतोय योहान. त्यावेळेस पृथ्वीवरती काय घडणार आहे? 15 वचन. पृथ्वीवरील राजे व मोठे अधिकारी, सरदार, श्रीमंत व बलवान लोक, सर्व दास व सर्व स्वतंत्र माणसे गुहात व डोंगरातील खडकातून लपली. वरील सर्व राजे, पंतप्रधान, प्राईम मिनिस्टर, मोठे अधिकारी, ओके, मोठे अधिकारी म्हणजे मोठे IAS IPS जे गव्हर्नमेंट मध्ये बसतात ते. सरदार म्हणजे सगळे मिलिटरीचे लोक, श्रीमंत, बिझनेसमॅन, मोठे अंबानी, अदानी, टाटा, बिर्ला, सगळे मोठे आधी. बलवान लोक म्हणजे मोठे पॉलिटिशियन. दास याचा अर्थ काय? की जे तुरुंगातले लोक आहेत ती म्हणा. या सर्व स्वतंत्र माणसं, स्वतंत्र म्हणजे सर्व जे बाकी सामान्य लोक आहेत काय करणारे? गुहेत डोंगराच्या खडकात लपलेले. ओके, आता हे एक सांकेतिक भाषेत लिहिलेले गोष्टी. एखादा व्यक्ती गुहेत किंवा खडकात का लपतो? जीव वाचवायला लपतो ना. लपले म्हटलेले, लपले. आता हेच वास्तविक जसं लिहिलं तसं नाहीये, हे एक सांकेतिक भाषेत लिहिलेले. कुठल्या तरी भयाने, कुठल्या तरी एका भीतीने गुहेचा आश्रय घेतलेला त्यांनी. बरोबर आहे का? खडकात आणि गुहेत लपलेले म्हटलेले की संरक्षण व्हावं कुठल्या तरी गोष्टीपासून. बरोबर आहे? काय दर्शवत आहे? पुढं 16 वचन. आणि ते खडकात म्हणाले, अंमल पडून राजस्थानावर जो बसला आहे. अंमल पडून राजस्थानावरती जो बसला आहे. राजस्थानावर कोण बसलेले? परमेश्वर, येशू ख्रिस्त स्वर्गात जो बसला आहे. योहान हे पृथ्वीवरती बघतोय. रॅप्चर नंतर पृथ्वीवरती काय घडामोडी घडतील ना त्याबद्दल योहान सांगतोय की पृथ्वीवरचे जे पंतप्रधान, प्राईम मिनिस्टर, मोठे लष्कर अधिकारी, मंत्री, संत्री आणि जे मोठे जे बलाढ्य लोक आहेत ना, काय गोष्ट लक्षात ठेवा. आपण चर्चमध्ये बसलोय आणि एकदम रॅप्चर झालं. बरोबर आहे ना? तर रॅप्चर झाल्यानंतर फक्त व्यक्ती निघून जाते, चर्च थोडी निघून जाणार आहे. जॉय आणि प्रतीकची तर गाडी आहे ना बाहेर, तर ते गाडी घेऊन जाणार का? ते जातील का? नाही. बरोबर, गाडी इथं राहील ना. आमच्या घर फ्लॅट तर मी तर पुण्यात राहतो, मी तर फ्लॅट घेऊन जाणार आहे का? मी गाडी घेऊन जाणार आहे का? मी कपडे घेऊन जाणार आहेत का? काहीच नाही.
मी हे बायबल आणलेले हे पण मी घेऊन जाऊ शकत नाही. आम्ही रूपांतरित होणार आहोत. म्हणजे हे पृथ्वीचे जे कपडे आहेत ना, हे स्वर्गाच्या लायकीचे नाहीये. हे कपडे इथंच राहतील. आमच्यावरती येशू ख्रिस्ताच्या गौरवाचा धागा पाडणार आहे. पांढरा शुभ्र देवदूतासारखे आपण रूपांतरित होणार आहे. इमॅजिनेशन करा नुसतं, तुम्ही विचार करा. ही कल्पना नाहीये. पहा काय होतं माहिती का, हाच तर चर्च मध्ये दाखवला जात नाही आणि मग प्रॉब्लेम अडचण होतं. पण तुमचं जर भविष्य जर किती उज्ज्वल आहे, तुमचं फ्युचर देवाने किती सिक्युअर करून ठेवलेले आहे, हे ज्यावेळेस आम्हाला कळायला लागेल ना, तर आमच्या अंतःकरणामध्ये भीती नसणार, तर आमच्या अंतःकरणामध्ये देवाची प्रीती असणार की देवाने माझं भविष्य किती सुंदर करून ठेवलेलं आहे. माझं फ्युचर सिक्युअर आहे, सील बंद करून ठेवलेले आहे. ते सैतान कुठल्याही व्यक्ती उद्ध्वस्त करू शकत नाही. हे ज्यावेळेस आम्हाला कळलं ना, त्यावेळेस परमेश्वराला आम्ही प्रीती करू. पण परमेश्वर आमच्यासाठी काय करणार आहे ना, तर वचन काय सांगते, परमेश्वर आज, काल, आज आणि युगानुयुग सारखंच आहे. म्हणजे माझ्या देहाच्या कृत्याने तो मला रॅप्चर करणार नाहीये, बरोबर. कारण माझ्या देहाच्या कृत्याने मी किती बायबल वाचतो, मी किती उपास करतो, मी किती प्रार्थना करतो, मी किती देवाची सेवा करतो, याने मी नीतिमान ठरत नाही. मी नीतिमान का ठरतो माहिती का, येशूचं जे नीतिमानपणा आहे तो मला प्राप्त झालेला आहे. कारण माझा पाप त्याने घेतलेला. माझा नीतिमानपणा नाहीये, येशूचा नीतिमानपणा मला मिळालेला आहे. म्हणून परमेश्वर माझ्याकडे नीतिमान नाही बघतो. पण ज्यावेळेस मी प्रार्थना करून परमेश्वरासमोर उभा राहतो ना, परमेश्वर राजेश जाधवला बघत नाही. नीट लक्षात घ्या, परमेश्वर राजेश जाधवला बघत नाही. जर राजेश जाधवला बघितलं ना, तर परमेश्वर तोंड फिरवत. परमेश्वर राजेश जाधवला बघत नाही. पण राजेश जाधव ज्या येशूच्या रक्ताच्या आवरणाखालून कवर करून प्रार्थना करतो ना, म्हणून मी नीतिमान ठरतोय. माझ्या भोवती येशूच्या रक्ताचं आवरण आहे, म्हणून मी आतला व्यक्ती नीतिमान आहे. बाहेरचं जर आवरण काढलं ना, तर माझ्यासारखा पापी आणि ज्याला म्हणतो ना परमेश्वरासमोर उभा राहण्याच्या लायकीचा व्यक्ती कोणी नाहीये. मी परमेश्वरासमोर का उभा राहतोय, तर येशूचं रक्त माझ्या भोवती, तसं तुमच्या भोवती. म्हणून तुम्ही सुद्धा परमेश्वराच्या दृष्टीने नीतिमान आहात. ज्यावेळेस जग येशूकडे जातं, जग येशूला या परमेश्वराला देव म्हणतं. पण इथं वचन काय सांगते की खडकास राजा सणावर जो बसला आहे, बरोबर आहे. हा बरोबर, राजस्थानावर जो बसलेला आहे त्याच्या दृष्टीपुढून व कोकऱ्याच्या क्रोधापासून आम्हास लपवा. कोकऱ्याच्या क्रोधापासून आम्हास लपवा. आम्हास लपवा म्हणजे ही लोक कोण आहे, जो परमेश्वर आहे आणि जो येशू ख्रिस्त आहे त्याच्या समोर उभी असलेली क्रोधाची प्रजा आहे. बरोबर आहे ना. वचन बघा नीट काय म्हणताय, परमेश्वराच्या आणि कोकऱ्याच्या म्हणजे येशूच्या क्रोधापासून आम्हाला लपवा. म्हणून ते म्हणतात खडकाला, डोंगराला म्हणतात आमच्यावरती पडा, आम्हाला धाका. खडक आणि डोंगर कोण आहे? नाही, खडक आणि डोंगर कोण आहे? ते ज्या दिसतात आहे ना बाहेर, दैवत मी मानणार आहे ते खडक आणि डोंगर आहे. तो तर तुमच्या निर्मिती, साप निर्मिती, झाड निर्मिती,
सूर्य निर्मिती, मनुष्य निर्मिती, आकाशातले तारे निर्मिती, सिंह निर्मिती, निर्मितीची मूर्ती करून निर्माण करता त्याला बनवता तुम्ही आणि त्याची पूजा अर्चा करता. परमेश्वर म्हणतो माझा पुढे पृथ्वीवर तुम्ही करू नये. जिवंत देवाची तुलना तुम्ही निर्जीव वस्तू बरोबर ज्यावेळेस करता त्यावेळेस परमेश्वराला क्रोध येतो. बरोबर. आपण जिवंत देवाची सेवा करणारी लोक आहेत म्हणून आपण क्रोधाची प्रकार नाहीये. तर जग त्याला देव म्हणतोय पण आपण त्याला डॅडी म्हणतो. बरोबर आहे ना. एखादा मोठा कलेक्टर आहे, कलेक्टरला पिऊन काय म्हणणार, पिऊन त्याच्या हाताखाली असतात साहेबच म्हणणार ना. पण त्याचा मुलगा स्वतः कलेक्टरला काय म्हणणार, डॅडीच म्हणणार ना. मग जवळचा पिऊन जवळचा आता मुलगा जवळचा आहे. परमेश्वर आमचा पिता आहे. बरोबर आहे ना. म्हणून अँटिक्राइस्टच्या हातात आपल्याला कधी देणार नाही. महासंकटाच्या काळात आपल्याला जावं लागणार नाही. आज अनेक सेवक म्हणतात की महासंकटाच्या काळात तुम्हाला जावं लागेल. महासंकटाच्या काळात, अरे महासंकटाच्या काळात तर जायचं तर तू जा बाबा, आम्हाला कशाला नेतो एवढं. बरोबर आहे ना. वचनच नीट समजलं नाही तर मग सगळं प्रॉब्लेम होईल. त्यांनी एवढा रक्त दिलेलं आहे, आम्ही मुलं आहोत त्याची, आणि म्हणून तो अँटिक्राइस्टच्या काळात जाऊ नंबर 6 घ्यायला. आणि इथं कृपेचा काळ असताना तग धरणं मुश्किल झालेलं आहे. बरोबर आहे ना. दरवाजे उघडे ठेवून सुद्धा लोक चर्चला यायला तयार नाही. तर मग महासंकटाच्या काळात ज्यावेळेस पवित्र आत्मा निघून जाईल त्यावेळेस कोण चर्चला येणार आहे, कोण देवाकडे येणार आहे. आज पवित्र आत्मा आहे म्हणून मंडळी आलेली आहे चर्चमध्ये. म्हणजे सांगायचं होतं की पवित्र आत्मा आहे म्हणून कृपा आहे म्हणून अँटिक्राइस्ट रोखून धरलेले. बरोबर. आणि मग अँटिक्राइस्टच्या काळात येशू क्रूस खांबावरती गेला तेव्हा बराब्बाला रिलीज केलं. बरोबर आहे. म्हणजे जिथं येशू कृपा आहे तिथं अँटिक्राइस्ट असणार नाही. जिथं कृपा संपली तिथं क्रोध सुरू होणार. नोहा जोपर्यंत बाहेर आहे, तारू बनवतोय तोपर्यंत चिक्की विकू शकता तुम्ही, बिझनेस करू शकता, सगळं करू शकता. ज्यावेळेस नोहा तारवात जाईल त्यावेळेस जलप्रलय येईल, सगळी चिक्कीची दुकानं पाण्यात जाणार. कळतंय तुम्हाला. आज मंडळी जगामध्ये आहे म्हणून आज कृपा आहे. ज्यावेळेस मंडळी रॅप्चर होऊन निघून जाईल त्यावेळेस वचन सांगतं की क्रोधाचा काळ सुरू होईल. स्पष्ट सांगितलेले. आमच्यावरती पडा म्हणतात येते की आम्हाला जे वाटतात की हे देव आहे, आमचं संरक्षण करतील, आम्हाला मदत करतील. डोंगर आणि ज्याला म्हणतो ना काय ते डोंगर आणि खडक, डोंगर आणि खडक त्यांना म्हणते आमच्यावरती आम्हाला लपवा, कारण पोखऱ्याचा असलेला आहे म्हणजे कोण, परमेश्वर. त्याच्या दृष्टीकडून पोखऱ्याच्या क्रोधापासून आम्हास लपवा. बरोबर. हा पुढचं वचन. कारण त्याच्या क्रोधाचा मोठा दिवस आला आहे आणि नोहाच्याने ती गाव रडवेल. त्याच्या क्रोधाचा मोठा दिवस आलेला आहे म्हणजे महासंकटाचा काळ. आता या पृथ्वीच्या लोकांना महासंकटाचा काळ आला आहे हे कसं कळलं. त्यांना तर माहिती आहे ना महासंकटाचा काळ. कारण ज्यावेळेस रॅप्चर होऊन निघून जाऊ आपण, संपूर्ण पृथ्वीवर ते हाहाकार माजल, संपूर्ण पृथ्वी हलून जाईल, हादरून जाईल. आता नीट लक्षात घ्या तुम्ही. लोणावळ्यात साधारण किती ख्रिश्चन लोक असतील, 2000 असतील समजा, पकडा. बरोबर आहे ना. आता 2000 मध्ये 2000 लोक एकदम गायब झाले एका सेकंदात.
घरबीर सगळं तसेच तसं आहे. माणसंच गायब. लोणावळ्याच फक्त म्हणते, बाकी अख्ख्या अख्ख्या जगातून गायब झालीत सगळी लोक. काय हा कर्माचा? तुम्हाला माहिती काय, काही दिवसापूर्वी, काही वर्षापूर्वी 370 म्हणून एक प्लेन होतं मलेशियाचं, ते गायब झालं होतं. मला माहित आहे, तुम्हाला माहिती आहे का? एक मलेशियाचं 370 अख्खं जग शोधत होतं त्याला, कुठे कुठे कुठे. अजूनपर्यंत ते सापडलेलं नाही. म्हणजे तुमच्याकडे सॅटेलाइट आहे, तुमच्याकडे एवढे यंत्रणा आहे, सगळं असून सुद्धा ते कुठं गेलं, काय झालं, कोणालाच माहित नाही. की त्याचे 250 का काय पॅसेंजर होते, त्याच्या सगळं प्लेन गायब आहे. एक बर्मुडा ट्रायंगल म्हणून एक ट्रायंगल आहे तिथं, त्याच्यात पण म्हणतात की अनेक लोक गायब होतात, काय काय गोष्टी. आता त्याच्या पाठीमागे काय सायन्स आहे आपल्याला माहित नाही. म्हणजे सांगायचं होते की हा जगिक ज्या फिजिकल गोष्टी आहे ते शोधायला जगाची यंत्रणा कमी पडते. किती तुम्ही अद्याप तुमच्याकडे सायन्स असलं तरी ते कमी पडते. रॅप्चर तर स्पिरिच्युअल गोष्ट आहे, आध्यात्मिक गोष्ट आहे. ही तर त्यांना कळणारच नाही काय. मग त्यांना कसं कळणार? त्यांना कसं कळणार की ही क्रोधाचं महासंकटाचा काळ चालू आहे? कसं कळणार? पण आज जे काय हे आम्ही जे शूट करतोय YouTube मध्ये, हे कार्टिंग एबीपी माझा सगळं बाहेर. आम्ही आत्तासाठी शूट करत नाही, हे फ्युचर साठी आम्ही शूट करतो. हे काढतील हे की कोणीतरी व्यक्ती लोणावळ्याचे चर्चेत येऊन सांगत होता याबद्दल होण्याच्या आधी ऍडव्हान्स मध्ये, आणि त्यानुसारच घडलं. ते सर्च करतील, मग त्यांना कळत की महासंकटाचा काळ म्हणत होताना तो सुरू झालेला आहे. त्यांना माहित नाहीये. बरं आज ऐकतात ते, पण ते दुर्लक्ष करतात. ते म्हणते असं कधी होतं का? माणसं गायब होतील, आजपर्यंत हिस्ट्रीमध्ये असं कधी झालेलं नाही. असं कधी होतं का? असं कधी होत नाही. आता तुम्ही नॉर्मल विचार करा. आता समजा तुम्ही ख्रिश्चन नाहीये, आता प्रतीक समजा नाहीये ख्रिश्चन, तर प्रतीकला म्हटलं तू रॅप्चर होऊन निघून जाशील, काय बोलतो? कळते का? मग तुम्ही मानवी बुद्धीने विचार करा ना. बरोबर आहे, होईल, शक्य आहे का? कुमारी गर्भवती होईल, वाटतंय शक्य? तांबडा समुद्रात उभारला जाईल, वाटतंय शक्य? 4 दिवसाचा मेलेला लाजर उठणार आहे, वाटतंय शक्य? 5 भाकरी 2 माशाचे 5000 लोक जेवतील, वाटतंय शक्य? नाही. इथं 5 भाकरी 2 माशाचे एक माणूस खाता खाता 500 येतो, 5000 माणसं किती खातात? बरोबर. म्हणजे सांगायचं होते की ही अशक्य गोष्ट आहे. कुष्ठरोगी बरे होतील, आंधळे पाहतील, लग्न चालतील. बरं, दुसरी गोष्ट म्हणजे भूत निघतील. बरं, भूत माणसं म्हणतात अशक्य आहे, पण भूत म्हणतात आम्हाला काढू नका. भूतांना याकोब म्हणतो की तुम्ही एकच देव याच्यावर विश्वास ठेवता का? भूत विश्वास ठेवतात आणि थरथर कापतात. भूत थरथर कापतात, माणसं थरथर कापायला तयार नाही. वचन सांगते भूत थरथर कापतात येशूच्या नावावर आणि निघून जातात. म्हणजे स्पिरिच्युअल आत्मिक गोष्ट आहे ना, माणसाच्या बुद्धीला पटणारी नाहीये. कारण आपण सेन्सेसने चालत नाही. सेन्सेस याचा अर्थ काय होतो? डोळे, कान. आता जसं म्हणतात ना, तर आम्ही म्हणतो की बाबा तो जिवंत आहे. म्हणजे माणसाला काय लागतं? जिवंत. आता जे असत्य जी गोष्ट आहे ना, ती कशावरती बेस असते माहिती का? असत्य ही सेन्सेसवर बेस असते. असत्याला कुठलं तरी दिसणारी गोष्ट लागते, बरोबर आहे? मग ते त्याला देव म्हणू शकतात. देव दिसतो का? दिसतोय आपल्याला? नाही. मग तुम्ही कसा काय विश्वास ठेवता? कारण आपण सेन्सेसने चालत नाही, आपण विश्वासाने चालतो. वाचनावरती विश्वास करून आपल्याला माहिती आहे की देव आहे, तो आमचा तारणार आहे, हे आम्हाला वाचनानुसार माहिती आहे. आणि जर वाचनानुसार आपल्याला माहिती आहे
तर म्हणून येशू ख्रिस्ताने थॉमाला म्हटलं, थॉमा म्हटलं मी विश्वास ठेवत नाही येशू पुनरुत्थान झालेलं आहे यावरती. मग येशू म्हटलं की बाबा अविश्वास असू नको. येशू प्रगट झाला त्याच्यासमोर आणि म्हटला बाबा आता माझ्या जे खेळा मारलेलं हात आहे त्या क्रूस आहे त्याच्यामध्ये बाबा बोट घालून चेक कर बाबा मी खरंच. मग येशूने स्टेटमेंट केली की मला न पाहता जे विश्वास ठेवतात ते धन्य आहे. तुम्ही धन्य आहात, पण न पाहता सुद्धा तुम्ही येशूवरती विश्वास ठेवताय. आणि जे येशूवरती विश्वास ठेवतोय वचन येशू सांगतो मी त्याला लगेच फजित करणार नाही. तुम्हाला अंतच्या दिवशी मध्ये मी तुम्हाला काय करेल, तुमची मी आठवण कराल म्हणून म्हटले. प्रेज लॉर्ड. पण वचन काय सांगते आपल्याला, हा कोणाचा मोठा दिवस आला आहे, कोणाच्याने टिकाव धरवेल. म्हणजे रॅप्चर झाल्यानंतर काय होणार आहे, या पृथ्वी तलावरती मोठा हाहाकार माजणार आहे. टीव्ही का माझा म्हणू नका, ही टीव्ही म्हणू नका, कुठले टीव्ही म्हणू नका, सगळ्यामध्ये ह्याची चर्चा होईल की एवढी लोक गेली, एवढ्या लोकांचं काय झालं, एवढे लोक अचानक गायब कसे झाले, चर्चेस तसे. परत महत्वाचं म्हणजे फक्त जे येशूवरती विश्वास ठेवतात तेच निघून गेलेले, बाकी जे तसे ते तसे. बरोबर, त्याची प्रॉपर्टी तशी, कपडे तसे, घर तशी, बँक बॅलन्स तसा आहे, सगळं तसे ते. म्हणजे गेले कुठं हा प्रश्न पडणार ना. 370 ते विमान अदृश्य झालं होतं, अख्खं जग सर्च करत होतं, शेवटी सर्च करून 2 वर्षानंतर बंद करून टाकलं आणि सापडलंच नाही त्यांना. पण त्यावेळेस अँटिक्राइस्ट जो आहे, अँटिक्राइस्ट ज्यावेळेस येईल ना, अँटिक्राइस्टचं स्टेटमेंट खूप महत्वाचं असणार आहे. पण अँटिक्राइस्ट इस्रायल राष्ट्र म्हणजे इराणचं युद्ध आहे ना याच्यामध्ये समझोता करणार. आणि अँटिक्राइस्ट ज्यावेळेस येईल, कारण ह्या ट्रम्पने तर का हाकार केला याचं काय खरं नाही, पण हा देवाने निवडलेला हातोडा आहे. नीट लक्षात घ्या. पहा एक गोष्ट लक्षात, अँटिक्राइस्ट शांतीचा करार करणार आहे असं दानिएल 9:27 मध्ये लिहिलेलं आहे. बरोबर, म्हणजे दानिएल 9:27 वचन, तो पुष्कळ लोकांबरोबर तो म्हटलेले, तो म्हणजे कोण, अँटिक्राइस्ट. अँटिक्राइस्ट म्हणजे असत्य चालण्याने चालणारा व्यक्ती. तो एक धार्मिक पुढारी असणार आहे, त्याच्याबद्दल आपण पुढे पाहणार आहोत. हा, तो पुष्कळ लोकांबरोबर काय करणार आहे, एक सप्ताह त्याचा अर्थ 60 वर्ष, 60 वर्षाचं. हा, एक सप्ताहाचा पक्का करार करेल, पक्का करार करत, शांतीचा करार करत. बरोबर बरोबर, एक सप्ताहाचा पक्का करार करत. आता नीट लक्षात घ्या, आता शांती आहे तर शांतीचा करार कशाला करत, बरोबर आहे ना. शांतीचा करार, युद्ध आहे तर शांतीचा करार होईल ना. युद्ध आहे, भांडणं आहे, काहीतरी वादविवाद आहे, तर मग शांतीचा करार होतो. बरोबर आहे ना, मध्यस्थीचा करार होतो. बरोबर, कारण शांतीचा करार करणार. मग शांतीच्या करारासाठी युद्ध असणं गरजेचं आहे ना. मग आज हे युद्ध कशाला चालले, पाठ्या काय करतोय, युद्ध करतोय, परत म्हणतो शांती, परत बॉम्ब टाकतोय. बरोबर, कारण हा ट्रम्पला ठेवलेलाच त्यासाठी, लोक त्रस्त झालेले त्याच्यावरती, त्याच्याबद्दल. पण एक व्यक्ती आहे ज्याचं ट्रम्पचं जरा बिनसलेला, बरोबर आहे ना. तोच व्यक्ती आहे जो शांतीच्या करारासाठी पुढे येणार आहे. तो एक इस्रायल राष्ट्राबरोबर आणि इराण बरोबर तो करार करणार आहे. तो एक मोठा पुढारी आहे. बरोबर, पुढे येण्यासाठी हे युद्ध चालले की त्यांनी पुढे यावं आणि शांतीचा करार करावा. पण जर युद्ध नाही तर शांती नाही. बरोबर, युद्ध आहे तर शांती होणार ना. पण युद्ध करणारा पण व्यक्ती पाहिजे ना, तो आहे ट्रम्प. पण ट्रम्पला थांबवणारा कोण आहे, एक मोठा असा व्यक्ती जो लिओ, हाच असा मोठा व्यक्ती की ज्याच्या पाठीमागे 1.5 अब्ज होतात. पापाची क्षमा करणारा कोण आहे,
मी प्युलपिटवर उभा आहे, मी बिशप आहे, मी पास्टर आहे, मी पापाची क्षमा करू शकतो का? नाही. एखाद्या पापी व्यक्तीसाठी प्रार्थना करू शकतो का? त्या पापी व्यक्तीला म्हणणार बाबा तू पाप कबूल कर माझ्याकडं असं म्हणू शकतो का? नाही. कमी क्रूस खाम घेतलेला नाही. अब्रामाने क्रूस खाम घेतलाय का? नाही. इसाकाने घेतलाय का? नाही. कोणीच घेतला नाही. बरं अब्रामाने घेतला जरी असता क्रूस खाम, समजा घेतला असता, तरी अब्राम स्वतःला पण वाचवू शकला नसता. कारण अब्राम पण पापीच होता, आदम पण पापी होता. पण वचन सांगते, वचनात स्पष्ट दिले, नीतिमान कोणीही नाही, एकही नाही, सगळे देवाच्या गौरवाला उणे पडलेले. मग नीतिमान कोण आहे? एकच व्यक्ती येशू. म्हणून येशू म्हटला ना, मी तुझ्या पापाची क्षमा करतो. त्या पावलावरून त्यांनी ते उघडलं आणि त्या पागळ्या व्यक्तीला खाली सोडलं, बरोबर आहे. आणि त्यावेळेस सगळे धार्मिक पुढारी मोठे मोठे झगे घालून पण तिथंच बसले होते. आणि येशू म्हटलं मी तुझ्या पापाची क्षमा करतो. तर सगळे ओरडायला लागले, अरे हा दुर्भाषण करतोय, दुर्भाषण करतोय. हा दुर्भाषण याचा अर्थ की एका व्यक्तीशिवाय म्हणजे देवाशिवाय पापाची क्षमा कोण करू शकतो? बरोबर आहे. आता अवघड कुठलं आहे मला सांगा? येशूने त्यांना प्रश्न केला की उठ आपली बाज उचलून चालू लाग. हे म्हणणं सोपं आहे का तुझ्या पापाची क्षमा करणं सोपं आहे? यामधून सोपं कुठलं आहे? सोपं कुठलं आहे? तो पांगळा आहे, त्याला म्हणणं उठ आपली बाज उचलून चालू लाग. या तुझ्या पापाची क्षमा होणं, हे दोघांपैकी कुठलं सोपं आहे? कुठलं सोपं? उठ आपली बाज उचलून चालू लाग हे सोपं आहे. आणि पापाची क्षमा होणं फक्त देवच पापाची क्षमा करू शकतो. या अवघड आहे. म्हणून येशू त्यांना तेच सांगत होता की जर मी पापाची क्षमा त्याला म्हणतोय तुझी झालेली, आणि जर तो उठला नाही, जर तो उठला नाही तर याचा अर्थ मी त्या लायकीचा नाही. पण जर तो बाज उचलून चालू लागला तर समजायचं देव पण माझ्या बरोबर आहे. देव पण माझ्या बरोबर आहे. कारण शास्त्री पुरुष म्हटले देवा वाचून पापाची क्षमा कोण करू शकतो? हा दुर्भाषण करतोय. वैश्व म्हटलं मग ठीक आहे बाबा, हे आधार बाज उचलून चालू लागला तर समजायचं देव माझ्या बरोबर आहे. आणि नाही चालू लागला तर मग मला धरा तुम्ही. तो उचलून चालू लागला. शास्त्री पुरुष गप्प की देव पण ह्याच्यात सहमत आहे. म्हणजे कळते ना तुम्हाला की पापाची क्षमा फक्त एकच व्यक्ती करू शकतो, ज्याने स्वतःचं रक्त, स्वतःचे शरीर त्या क्रूस खांबावरती अर्पण केलेलं आहे. कुठलाही पोप, कुठलाही पास्टर, कुठलाही बिशप, कुठलाही पृथ्वीवरचा व्यक्ती तुम्हाला पापाची क्षमा करू शकत नाही. जे कन्फेशन म्हणतात, तुम्ही कन्फेशन करता, ते कन्फेशन माणसासमोर कोणी व्यक्ती केलेलं चालणार नाही, मान्य होणार नाही. तुम्ही करायचा प्रयत्न केला तरी ते ऐकलं जाणार नाही. ही टोटल फसवणूक आहे. पापाची क्षमा करायची तर ज्यावेळेस एखादा व्यक्ती समोर येईल त्यावेळेस मी फक्त त्याला म्हणेल बाबा करणारा तो आहे, त्याला माग क्षमा करू. येशूला माग, येशूच पापाची क्षमा करू शकतो. तर त्याने रक्त दिलेले आहे, बरोबर. म्हणून हे क्रोधाची प्रजा असं म्हटलेलं आहे. म्हणून मी आता काय सांगितलेले की जगामध्ये त्यावेळेस संपूर्ण चॅनल मध्ये असं होईल की सगळे लोक रॅप्चर होऊन निघून गेले, सगळे लोक रॅप्चर होऊन निघून गेले. आणि मग त्याच्याबद्दल संपूर्ण जगामध्ये चर्चा घडली जाईल. आणि चर्चा घडल्यावरती काय होणार आहे? लोक तर्क वितर्क काढतील. त्यावेळेस हा अँटी क्राइस्ट जो आहे, आता जे आपण वाचलं, अँटी क्राइस्ट जो आहे तो एक करार करत, परत एकदा वाचा, सगळ्या लोकांबरोबर एक सप्तकाचा पक्का करार करत. कुठल्या युद्धाबद्दल? इस्रायल राष्ट्र आणि इराणचं जे युद्ध चाललेलं आहे त्याच्याबद्दल तो शांतीचा करार करत. अमेरिकेबरोबर पण तो शांतीचा करार करत. एक सप्तक, बरोबर. ज्यावेळेस
हा करार होताना तुम्ही बघता न्यूज मध्ये, समजायचं आमचा मुक्तीचा समय आलेला आहे. आपण त्यावेळेस येऊन ठेपलेले आहोत त्या जागेपासून. म्हणून मी कळवळीने का सांगतोय, मी का आता एक एक दिवस महत्वाचा आहे, नीट लक्षात घ्या. आत्मिकरित्या डोळे उघडून जगामध्ये काय घडामोडी घडतात ते पहा. ट्रम्प उगाच त्याला निवडलेला नाहीये देवाने, कारण तोच असा व्यक्ती आहे जो सगळ्या जगाला त्रस्त करू शकतो. तो कोणाचं ऐकत नाही. तो रात्री उठतो, काहीतरी ट्विट करतो की सगळा गोंधळ सुरू होतो मिडल ईस्ट मध्ये, बरोबर. तो कारण त्या निवडलेले म्हणजे तो काही शुद्ध पवित्र आहे म्हणून निवडलेला नाही, की तो व्यक्ती असा गोंधळ घालत म्हणून त्याला निवडलेले की तो युद्ध करत. आणि तो कोणाचं ऐकत नाही ना, युरोप राष्ट्राचं ऐकत ना, कोणाचंच ऐकत नाही. म्हणून त्याला जगाचा हातोडा म्हटलेला आहे. तसं त्याला जगाचा हातोडा म्हटलेला आहे. आणि त्या व्यक्तीने असं करावं म्हणून 2 वेळेस तो मरणातून वाचलेला आहे. 2 वेळेस त्याच्यावरती मरणाचा अटॅक झाला, तर त्याला वाचवण्यात का आलं माहिती का, या दिवसासाठी. पण जर युद्ध नाही तर शांतीचा करार नाही. मग शांतीचा करार ज्यावेळेस हा करल, कोण हा जो अँटिक्राइस्ट करल, त्यावेळेस काय होईल, 7 वर्षाचा, त्यावेळेस इस्रायल राष्ट्रामध्ये मंदिराची स्थापना सुरू होईल. रेड हायपर ऑलरेडी कापण्यात आलेले, त्याची राख रेडी आहे. आणि ती राख त्या जमिनीवर शिंपडून लगेच ते मंदिर बांधायला सुरुवात होणार आहे. आणि ज्यावेळेस ते मंदिर बांधायला सुरुवात होणार आहे, तिथून पुढे मग विधी सुरू होणार आहे पृथ्वीवरती. अर्धा सप्तकापर्यंत म्हणजे पहिले 3.5 वर्ष जे 2 संदेष्टे येणार आहेत, पुढे 2 संदेष्ट पृथ्वीवरती येणार आहेत. कोण येणार आहे माहिती? अनोक आणि एलिया. अनोक आणि एलिया ही 2 व्यक्तीच आहेत जे मरण न पावता स्वर्गात घेतले गेले. मोशे नाही येणार, कारण मोशे ऑलरेडी मरण पावलेलं आहे. आता मोशे का येणार नाही त्याच्याबद्दल आपण नंतर शिकूया. मोशेचं नाव काय नाही तिथे, याबद्दल नंतर शिकूया. आता सांगा, अर्धा सप्ताहापर्यंत तो काय कर, सगळे विधी इस्रायल राष्ट्र करायला परवानगी देईल. वारंडन सण पाळा, पेंटेकॉस्टल सण पाळा, तुम्ही तुमच्या मंडपाचा सण पाळा. आणि संपूर्ण जगातली लोक आहे ना त्या इस्रायल राष्ट्रामध्ये सण पाळायला येतील. मंदिराची स्थापना होईल इस्रायल राष्ट्रामध्ये. मंडळी तर स्वर्गावर होऊन निघून गेलेली, नीट लक्षात घ्या. मंडळी स्वर्गावर होऊन निघून गेलेली आणि पृथ्वी तलावरती जे आहे ना हे इस्रायल राष्ट्राचं कार्य सुरू होईल. आणि संपूर्ण जगाचं मेन काम जे आहे ना, अट्रॅक्शन, हे इस्रायल राष्ट्र असेल. हा अर्धा का सप्ताह पुढे वाचा. अर्ध सप्तकापर्यंत तो यज्ञ व अन्न बली बंद करेल. उद्ध्वस्त करणारा अमंगलाचा पंखावर आरूढ होऊन येईल व ठरलेल्या समाप्तीपर्यंत उद्ध्वस्त करणाऱ्यांवर कोपाचा वर्षाव. वचन काय सांगते, मग अँटिक्राइस्ट काय करणार आहे, म्हणाल आता तुमचे सगळे सण बंद करा. अँटिक्राइस्ट येऊन मंदिरात बसल आणि मग मंदिरामधून ऑपरेट करत तो संपूर्ण जग. आणि नंबर 66 सिस्टीम तिथून पुढे सुरू होईल जगामध्ये. त्यानंतर मग नंबर 66 सिस्टीम जगामध्ये सर्व संपूर्ण सुरू होईल. आणि त्याच्यानंतर कोणाला विकत घेता येणार नाही, तो विकत देता येणार नाही, हे कार्य सुरू होईल. आज जे युपीआय, जे काही युपीआय वगैरे, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, हे आपल्याला नवीन वाटत नाही, बरोबर आहे ना. ही डिजिटल सिस्टम आपल्याला नवीन वाटत नाही का, कारण आपल्याला यूज टू झालेले. आता उद्या जर त्यांनी सर्च केलं की बाबा आता हे जे सगळं बंद करा, हातावरती कपाळावरती चिप बसवा, त्याच्याशिवाय तुम्हाला रॅशन मिळणार नाही, त्याच्याशिवाय तुम्ही काही विकत घेता येणार नाही, लोणावळा तू पुणे ट्रेन मिळणार नाही तुम्हाला, बसवणार का नाही. आज आधार कार्ड किती लोकांकडे का घेतलं, घ्यावं लागलं ना.
त्यावेळेस पण तसंच होणार आहे. मग काय करणार जग? आपल्याला नंबर 66च्या आधीच आपण निघून जाणार आहे रॅप्चर होऊन. कारण जे नंबर 66 सिस्टम घेणार आहे ते डायरेक्ट नरकात निघून जाणार आहे. कारण नंबर 66 सिस्टम हे जरी दिसायला ते डिजिटल वाटत असलं, नीट लक्षात घ्या, तरी त्याच्या पाठीमागे स्पिरिच्युअल गोष्टी आहेत. त्या पाठीमागे स्पिरिच्युअल गोष्टी आहेत. पहा, जे जगामध्ये गंडे दोरे पाईप वगैरे आहे ना लोकांकडे, तुम्हाला वाटतं त्याचा इफेक्ट माणसावर होतो का नाही? हो, पक्का होतो. त्याचा इफेक्ट होतो. इव्हन तुमचे जे फोटो आहे, येशूचा फोटो आहे, ठीक आहे, येशूच्या फोटो समोर जर मेणबत्ती आली, संपलं, मूर्ती झाली, तिथं डॅमोनिक शक्ती ऑपरेट व्हायला लागते. इव्हन आपले जे निघून गेलेली लोक आहेत, मरण पावलेली लोक आहेत आपल्या घरामध्ये, त्यांचे पण फोटो कृपया लावू नका. मी बोलत नाही, ते तुमची चॉईस आहे. त्याची व्यक्ती निघून गेलेली, ती फोटो कोणती तुमच्या अल्बम मध्ये ठेवा, आठवण म्हणून, ठीक आहे. मुद्दामून म्हणजे घरात लावू नका, कारण त्याच्या पाठीमागे आत्मे काम करत असतात. म्हणून हे नीट लक्षात, ह्या गोष्टी म्हणून काय वचन सांगते की आज्ञेमुळं माझ्या लोकांचा नाश होते. सैतानचे टॅक्टिक्स आहेत ह्या, जे तुम्हाला तो भुलवतो. अनेक आपल्या लोकांमध्ये कारमध्ये ते रोजरी बांधतात. ते अनेक लोकांनी मी सांगितलं नका लावू ठेवू, पण त्याच्या पाठीत काही शक्ती ऑपरेट होत असते, तुमच्या हातामध्ये येते ते. त्याच्या आधी त्याच्यावरती काहीतरी गोष्टी केलेल्या असतात, मग आपल्या हातामध्ये पडत येते. अलग लक्षात. मग ते केलेल्या गोष्टी आहेत ना, त्याचा इफेक्ट होत नाही असं नाही, त्याचा इफेक्ट होतो. वचन काय सांगते की तुमच्या मुखातून निघालेले शब्द या शाप एक काम करतात. आता ज्यावेळेस तुम्ही इथं येता प्रार्थना करायला, मी प्रार्थना करतो ना तुमच्यावरती, म्हणजे माझ्या मुखातून शब्द येतात ना, मग त्या शब्दामध्ये आशीर्वाद असले तर तुम्ही बरे होता. म्हणजे शब्दात पावर आहे का नाही? शब्द पाठीमागे आत्मे काम करतात. नीट लक्षात घ्या, शब्द पाठीमागे आत्मे काम करतात, तसं वस्तू पाठीमागे पण आत्मे काम करतात. नंबर 66 सिस्टम याचा अर्थ त्याच्या पाठीमागे आत्मे काम करतात. आणि ज्यावेळेस ते आत्मे काम करतात, ते तुमच्या विचार कल्पनाला, तुमच्या घराच्या प्रॉपर्टीला, तुमच्या घराच्या वातावरणाला जगडून टाकतात, बांधून टाकतात. म्हणून आम्ही ज्या ज्या ठिकाणी प्रार्थनेमध्ये जातो, त्या प्रार्थनेमध्ये जाण्याच्या आधी ती व्यक्ती जे असते ना, ती आम्हाला ओरडून म्हणते की येशूकडे गेला, येशूला काय म्हटलं, तो अशुद्ध शक्तीचा आत्मा आमच्यामध्ये का पडतोस? येशू म्हटलं ठीक. तेच माणसाच्या शरीराला घर समजतात आणि त्याच्यात राहतात आणि त्याचा कंट्रोल करतात, ताबा घेतात. नंबर 66 सिस्टीम तशीच असणार आहे. संपूर्ण जगाचा ताबा त्यावेळेस अँटिक्राइस्ट घेणार. त्यावेळेस कृपेचा आत्मा निघून गेलेला आहे. अँटिक्राइस्ट अजून काय येत नाही माहिती का? पण अजून कृपा चालू आहे म्हणून अँटिक्राइस्ट ऑपरेट होत नाही. ज्यावेळेस पवित्र आत्मा ह्या पृथ्वीवरून रॅप्चर होऊन मंडळी निघून जाईल, त्याच्यानंतर मग अँटिक्राइस्टचं कार्य सुरू होईल. इस्रायल राष्ट्र जे मंदिर बांधतंय ते का करण? तुम्हाला काय वाटतं? आज इस्रायल राष्ट्र जे मंदिर बांधतंय ते वरांडानाचा सण पाळतील, ते मंडपाचा सण पाळतील, ते पेंटेकॉस्टल सण पाळतील, ते कापतील, त्याचं रक्त अर्पण करतील मंदिरामध्ये. देव काम करत का नाही काम करत? कारण ऑलरेडी येशू ख्रिस्ताने येऊन ते विधी पूर्ण केलेले आहेत. हे दोन संदेश काय येऊन सांगणार आहेत? दोन संदेश त्याचे सांगणार आहे की हे विधी येशूने पूर्ण केलेले, तुम्ही येशूला तारणारा म्हणून स्वीकार करा.
आपण ज्यावेळेस दोन संदेष्टामध्ये बघणार आहोत ना, त्यावेळेस आपण डिटेलमध्ये जाणार आहोत त्या दोन संदेष्टाबद्दल. हनोक आणि इलिया. आज हनोक आणि इलिया येशूच्या आजूबाजूला का उभे आहेत माहिती का? तर येशू जे काम करतोय ना ते बघतात तेच पृथ्वीवर येऊन ते सांगणार आहे. ते लिहिलेलं सांगणार नाही, ते डोळ्याने बघून सांगणार. हनोक कधी आहे? फार नोहाच्या आधीच आहे. इलिया कधी आहे? येशूच्या आधीच आहे. म्हणजे येशूने जे केले ते त्यांनी बघितलेले आहे स्वर्गातून. बरोबर आहे. म्हणून त्यांना बायबल वाचायची गरज नाही, त्यांनी बघितलेले ते येऊन सांगितलं आम्ही बघितले डोळ्यांनी येशूने काय काय केलेले. तो कसा मरण पावला, कसा पुनरुत्थान झालं, परमेश्वराच्या उजवीकडे बसलेला आहे, आता काय करतोय तो हे आम्ही तुम्हाला सांगतात. हे जे रॅप्चर झालेले हे कुठे आहेत हे पण तुम्हाला सांगतो. म्हणून हे दोन संदेश त्यावेळेस संपूर्ण जगामध्ये काम करणार आहे. दोन संदेश 1,44,000 लोक. ते 1,44,000 कोण आहे? तर ते इस्रायल राष्ट्राचे, ते विश्वासणारे नाहीये. अनेक पास्टर शिकवतात की ते इस्रायल राष्ट्र जगाचे लोक आहेत. नाहीये. पुढचा वाचा, पुढे येऊया आपण प्रगटीकरणाचा. थोडा वेळ द्या मला. आहे का वेळ? देऊ शकता? हा वाचा सापूर. यानंतर मी 4 देवदूत पृथ्वीच्या 4 कोणावर उभे राहिलेले पाहिले. ते पृथ्वीवरून व समुद्रावरून वारा वाहू नये व कोणत्याही झाडाला लागू नये म्हणून पृथ्वीचे 4 वारे अडवून धरीत होते. मी 4 देवदूत पृथ्वीच्या 4 कोणावर उभे राहिलेले मी पाहिले. त्यांचं काम काय होतं? समुद्रावरून वारा वाहू नये. ते 4 वारे अडवून धरत होते. हा पुढे वचन. मी आणखी एक देवदूत सूर्योदयाच्या दिशेने व वर चढताना पाहिला. त्याच्याजवळ जिवंत देवाचा शिक्का होता. त्या 4 देवदूतांकडे पृथ्वीला व समुद्राला उपद्रव करण्याचे काम सोपविले होते. त्यांना तो उच्च स्वराने म्हणाला, आमच्या आता एक मिनिट. मी त्याच्याजवळ काय होता? जिवंत देवाचा शिक्का होता. आणि जे 4 देवदूतांकडे आता 4 देवदूत नीट बघा. 4 देवदूत पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण वचन नीट बघा तिथं. हे पृथ्वीला त्रास देत होते म्हणत होते. पृथ्वीला समुद्राला उपद्रव करण्याचं काम सोपवलं होतं त्यांच्याकडे. बरोबर आहे ना? आता जे जगात चाललंय ना कितीच वेळ त्याच्यावरती रॅप्चर आहे. नीट लक्षात घ्या. काम सोपवलं होतं म्हणजे ते पृथ्वीला त्रास देत होते. हे 4 देवदूत म्हणजे कोण आहे माहिती का? फरात नदी जी आहे ना, पुढे जाणार होता. फरात नदीमधून बांधून ठेवलेले 4 देवदूत आहेत, ज्यांना मोकळं केलेले. आता फरात नदी पूर्ण आटलेली. तुम्हाला माहिती नसेल कदाचित. फरात नदी उत्पत्तीमध्ये आहे बाबा. 4 नद्यांमध्ये फरात नदी उत्पत्तीमध्ये. आजपर्यंत फरात नदी कधीच आटलेली नाही. पण आज जर तुम्ही 20, 12, 13 नंतर बघितले असेल, गुगलवर जाऊन सर्च करा, जी इराक वरून पुढे जाते ती नदी, ती समुद्रासारखी नदी आज ती आटलेली येते. बायबलमध्ये त्याचा उल्लेख आहे की ती नदी आटणार आहे शेवटच्या काळामध्ये. ती आटलेली आहे. आणि त्याच्या ठिकाणी गुहेमध्ये 4 देवदूत बांधून ठेवले होते. त्यांना मोकळं करण्यात आलेले. त्या 4 देवदूतांचं काम काय माहिती का? पृथ्वीला, समुद्राला आणि झाडांना उपद्रव करायचे. म्हणजे पृथ्वीवरती जे काही सुनामी होतात, जे भूकंप होतात, जे युद्ध होतात, जे काही महामारी चाललेली, या जे बाकीचे जे व्हायरस इन्फेक्शन आहे म्हणा, या पॉलिटिकल नेत्यांमध्ये जे लढाई चढाओढ चाललेली आहे जगामध्ये, हे देवदूतांचं काम आहे की तसं व्हावं पृथ्वीवरती. बरोबर आहे ना? भारताचं मध्ये जे काही चाललेलं आहे ना, मी सांगताना एक दृष्टांत तुम्हाला सांगेल जे मला काल रात्री दृष्टांत पाडलेला आहे. भारताबद्दल दृष्टांत आहे. ओके. 4 उच्च स्वराने म्हटलेले की त्याच्याकडे एक हे 4 देवदूत नीट लक्षात घ्या. हे 4 देवदूत पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण काय करतात? ते पृथ्वीला उपद्रव करतात. पण एक देवदूत त्याच्याकडे शिक्का आहे, देवाचा शिक्का आहे, जिवंत देवाचा शिक्का आहे.
आमच्या देवाचे जे दास आहे आमच्या देवाचे जे दास आहेत त्यांच्या कपाळावर आम्ही शिक्का मारीपर्यंत पृथ्वीला, समुद्राला व झाडांना उपद्रव करू नका. हा, तो म्हणतोय, एक देवदूत म्हणतोय, त्याला जो देवापासून असलेला देवदूत आहे, देवाचा शिक्का त्याच्या हातात आहे, तो त्या 4 देवदूतांना म्हणतोय की आमचे जे दास आहेत त्यांना शिक्का मारेपर्यंत, कपाळावरती शिक्का मारेपर्यंत पृथ्वीला, समुद्राला आणि झाडाला उपद्रव करू नका. याचा अर्थ उपद्रव करत होते म्हणून म्हणतोय ना तो. उपद्रव करत नसते तर म्हटलं नसतं तो उपद्रव करू नका म्हणून. बरोबर आहे. हे बरोबर रॅप्चरच्या खाली लिहिलेलं आहे. म्हणजे रॅप्चरच्या होण्याच्या आधी ह्या गोष्टी पृथ्वीवरती घडताना तुम्हाला दिसणार आहे. आणि जे आज दिसतंय, आज जगाच्या अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के वाजतात आपण पाहते. आणि अनेक जगामध्ये मोठ्या मिस्टिरियस गोष्टी, अद्भुत गोष्टी घडतात. हे काय की हे जे देवदूत आहेत, हे दूत आहेत, पण हे दूत देवाचे दूत नाही. उपद्रव करणारे दूत वेगळे आणि त्याला रोखून धरणारे दूत वेगळे. सैतानाचे पण दूत आहेत जे पृथ्वीला उपद्रव, पण देवाचे जे देवदूत ते रोखून धरतात. पण त्याच्याकडे देवाचा शिक्का आहे आणि तो शिक्का कपाळावरती मारण्याचं त्याची योजना आहे. आणि तो की मी कपाळावर शिक्के मारेपर्यंत पृथ्वीला, झाडाला उपद्रव करू नका. म्हणजे रॅप्चर मध्ये उपद्रव होण्याच्या आधी उपद्रव चालू आहे. आणि मंडळी रॅप्चर होऊन निघून गेलेली मंडळी ऑलरेडी आपण बघितलेले 6व्या शिक्क्याच्या 14व्या वचनापर्यंत 12 ते 14 मध्ये मंडळी निघून गेलेली. नंतर पृथ्वीवरती आपण बघितले की अनेक लोक विलाप करतात. ही पृथ्वीची घटना आहे. कळते तुम्हाला? अनेक लोक ज्यावेळेस पृथ्वीवरती विलाप करतात त्यावेळेस आकाशामध्ये काय घडणार आहे तो म्हणतो की स्पिरिच्युअली दृष्टांत योहान बघतोय. तो बघतोय की एक देवदूत शिक्का मारण्यासाठी रेडी आहे. हे माणसाच्या डोळ्यातील दिसणार नाहीये. हे आध्यात्मिक आहे, कारण योहान स्वर्गात उचलला गेलेला आहे. हा, पुढे वाचा. ज्यांच्यावरती शिक्का मारण्यात आला त्यांची संख्या किती होती? 1,44,000 वर शिक्का मारण्यात आला. बरोबर आहे. पण ही लोक कोण आहे? तिथं काय दिलेले? यहूदा वंशापैकी नाही, इस्रायल लोकांच्या सर्व वंशापैकी 1,44,000 वरती शिक्का मारण्यात आला. मग ही लोक कोण आहे? इस्रायल राष्ट्राचे वंशज आहेत. पुढे वाचा. यहूदा वंशापैकी 12,000वर शिक्का मारण्यात आला. रौबेन वंशापैकी 12,000वर, गाद वंशापैकी 12,000वर, आशेर वंशापैकी 12,000वर. ओके, ठीक आहे. नफ्ताली, मनसे, शिमोन, लेवी, इसाकार, जबूलून, हे. पण इथं काय दिलेलं आहे? हे कोण आहे? इस्रायल. जॉयचा आडनाव काय? नगर. जॉय यहूदा आहे का? जॉय राऊबेन आहे का? नाही. जॉय गहाद आहे का? नाही. मी जाधव आहे ना, माझं नाव तर कुठंच नाही. म्हणजे हे कोण आहे? हे इस्रायली आहे. इस्रायल. मग काही लोकांनी काय केलेलं आहे मंडळी म्हणून, अरे बाबा नीट डोळे उघडून ठेवून बघ ना इथं काय लिहिलेलं आहे. साधं सोपं आहे, कॉम्प्लिकेटेड करायचं नाही ती गोष्ट. रॅप्चर झाल्यानंतर ज्यावेळेस अँटिक्राइस्ट मंदिर बांधलं त्यावेळेस 1,44,000 जे लोक आहेत ना त्यांच्यावरती पवित्र आत्म्याचा शिक्का मारण्यात येईल. नीट लक्षात घ्या. त्यावेळेस पवित्र आत्म्याचा शिक्का मारण्यात येईल. का शिक्का मारण्यात येईल? की त्या लोकांना पहिले 3.5 वर्ष उपद्रव होऊ नये म्हणून. कळते का? कारण त्यावेळेस का 4थं वचन 9 प्रकटीकरण 9:4 त्यास असे सांगण्यात आले की पृथ्वीवरील गवताला, कोणत्याही हिरवळीला व कोणत्याही झाडाला उपद्रव करू नये,
तर ज्या माणसाच्या कपाळावर देवाचा शिक्का नाही त्यांना मात्र उपद्रव करावा. ज्या माणसाच्या कपाळावर देवाचा शिक्का नाही त्यांना उपद्रव करावा. बरोबर. म्हणजे जे अँटिक्राइस्टच्या काळामध्ये ना हे 1,44,000 वरती का शिक्का मारण्यात येणार आहे की त्यांना कुठलाही उपद्रव होणार नाही, कुठलाही त्रास होणार नाही, कुठलाही आजार होणार नाही, कुठलेही डेमॉनिक अटॅक त्यांच्यावरती होणार नाही, काम करू शकणार नाही. प्रेज द लॉर्ड. शिक्का म्हणजे काय, जो अँटिक्राइस्टचा शिक्का काय आणि ह्याचा शिक्का काय ना हे पुढच्या वेळेस शिकू आपण. पण आता मी तुम्हाला एक वचन घेतो की ज्या वचनानुसार जर तुमच्याकडे वेळ असता तर मी अजून पुढचं सांगितलं असतं. पण सत्याचे वचन म्हणजे तुमच्या दानाविषयीची सुवार्ता ऐकून घेतल्यावर त्याच्यावर विश्वास ठेवला. तुम्हीही सत्याचे वचन म्हणजे त्यांच्या तारणाविषयी सत्याचे वचन. सत्याचे वचन म्हणजे देवाचं वचन. मग सत्याचं वचन म्हणजे असत्याचं पण वचन असेल ना, असत्याचं वचन पण असणार ना. सत्याचं वचन म्हणतात असत्य पण असणार. मग जगात काय चाललेलं आहे, त्यांचं पण वचन आहे. तुम्ही ही सत्याचं वचन ऐकून तुमच्या तारणाविषयीची सुवार्ता ऐकून तुमच्या तारणाविषयीची सुवार्ता ऐकून. तारण म्हणजे सुटका, सुटकेची सुवार्ता ऐकून. चांगली वार्ता म्हणजे वाईट वार्ता पण असणार. चांगली वार्ता आहे तर वाईट वार्ता पण असणार. पण वाईट वार्ता कुठून येईल, असत्यामधून येईल. पण ती सुटका नसणार आहे, ते बंधन असणार. ह्या वाचनाचं उलट करा. घेतल्यानंतर त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्याने देव केलेला पवित्र आत्म्याचा तुम्हावर त्याच्याठायी शिक्का मारण्यात आला. तुम्ही विश्वास ठेवला. आपण येशू ख्रिस्ताचा तारणहार म्हणून स्वीकार केला, सुवार्ता ऐकली, येशूचा तारणहार म्हणून स्वीकार केला. वचन सांगते की त्याने देव केलेला. कुणी देव केलेला? देवाने देव केलेला पवित्र आत्म्याचा आमच्या ठाई काय मारण्यात आला, त्याच्या ठाई. त्याच्या ठाई म्हणजे त्याच्या योजनेने, त्याच्या इच्छेने, त्याच्या ज्याला म्हणतो संकल्पाप्रमाणे त्यांनी आमच्यावरती काय केलेलं आहे, शिक्का मारण्यात आलेला आहे. तो कुठला शिक्का? देवाच्या गौरवाची स्तुती व्हावी. पवित्र आत्म्याचा त्याच्या ठाई शिक्का मारण्यात आलेला आहे. म्हणजे आमच्यावरती कोणाचा शिक्का आहे, आमच्या कपाळावरती कोणाचा शिक्का आहे? पवित्र आत्म्याचा शिक्का आहे. 1,44,000 वरती कोणाचा शिक्का आहे? पवित्र आत्म्याचा शिक्का आहे. पण नीट लक्षात घ्या, आमच्यावरती आत्ता शिक्का आहे पण त्यांच्यावरती तेव्हा शिक्का मारण्यात आला. ते आत्ता जे आहेत ना ते अजून विश्वास ठेवत नाही. पण ज्यावेळेस रॅप्चर होईल त्यावेळेस ते विश्वास धरतील आणि त्यावेळेस त्यांच्यावरती 1,44,000 वरती नगरनर नाही, जाधव नाही, फक्त इस्रायल राष्ट्राच्या वंशामधल्या लोकांवरती शिक्का मारण्यात येईल. फक्त संपूर्ण जगातून आज पवित्र आत्मा कुठल्याही वंशावरती शिक्का मारला जाऊ शकतो, कारण आजचा कृपेचा काळ. पण ज्यावेळेस रॅप्चर होऊन निघून जाईल त्यावेळेस फक्त 1,44,000 जगातल्या लोकांवरती शिक्का मारण्यात येईल. तेच वाचले जातील, कारण अधोलोक नरक उघडलं जाणार आहे 9व्या अध्यायामध्ये. आणि नरकाचे सगळे आत्मे, कुठले आत्मे असतात आता, भयंकर आत्मे, सगळं नरक पृथ्वीवरती येणार आहे. आता नाही तर किती भयानक काळ चाललेला आहे बघा. त्यावेळेस नरक उघडलं जाणार आहे आणि त्या नरकाच्या आत्म्यांना परवानगी देण्यात येणार आहे. जे शिक्के घेतील त्यांच्यात आतून बाहेरून काम करा. मी कल्पना सांगत नाही, हे खूप भयानक असणार आहे. माणसाचे येणारे विचार सगळे सैतानी विचार असणार आहे. खून जरी पडला बाहेर तरी लोक दुर्लक्ष करतील.
एवढी भयंकर परिस्थिती, कारण सैतानी आत्मीय लोकांचा ताबा घ्यायला लागते. कारण संरक्षण फक्त 1,44,000 आणि 2 संदेशांचंच होणार आहे. तर पवित्र आत्मा नसणार आहे त्यावेळेस. कळतंय? वचन सांगते की त्याच्यावरती का शिक्का मारण्यात आलेला आहे माहिती का? की देवाच्या गौरवाची स्तुती व्हावी. जाधव आरण देवाच्या गौरवाची स्तुती नाही करू शकत. मी माणूस आहे. माझ्यामध्ये ज्यावेळेस पवित्र आत्मा येतो, पवित्र आत्मा मला देवाचं ज्ञान देतो. आणि ज्यावेळेस पवित्र आत्मा मला देवाचं ज्ञान ज्यावेळेस देतो, त्यावेळेस मी देवाचा गौरव करतो. Praise the Lord. मला काय उठून सकाळी 5 वाजता उठून मी कशाला येऊ इथं? कारण मला जे काम दिलेलं आहे, नीट लक्षात घ्या, मला जे काम दिलेलं आहे ते मी का पूर्ण करतो माहिती का? मी त्याची योजना पूर्ण करतो. तुम्ही इथं का आलेला आहे एवढ्या पावसामध्ये? की तुम्ही त्याचं वचन ऐकण्यासाठी इथं आलेला आहात पावसामध्ये सुद्धा. म्हणून आज तुम्ही आशीर्वादित असणार आहे. पवित्र आत्मा तुम्हाला घेऊन आलेला इथं, देवदूत तुम्हाला घेऊन आलेले. पण त्या काळात तसं होणार नाही. देवदूत नसणार आणि पवित्र आत्मा नाही असणार आहे. चर्चेस असतील, हे चर्च असंच असेल. मी परत एकदा सांगतो, हे चर्च असंच असेल, पण माणसं ह्याच्यामध्ये नसतील. तुमची घरं अशीच असतील, प्रॉपर्टी असंच असेल, बँक बॅलन्स असंच असेल, तुमची गाडी बंगला सगळं इथंच राहील, पण तुम्ही नसतात. काढतोय हे जे YouTube वर आपण रेकॉर्ड करतोय ना, ते दाखवलं जाईल EPP मार्गावरती की होण्याच्या आधी हे बोलत होते. आता घडते बघा आता तुम्ही. पण त्यावेळेस पवित्र आत्मा कन्व्हिन्स करणारा नसणार आहे. कन्व्हिन्स म्हणजे आतून प्रेरणा देणारा नसणार आहे. प्रेज द लॉर्ड. फार लहानपणी आपल्याला आई वडील म्हणायचे, जा बाबा, जा चर्चला चल, चर्चला चल. तसं पवित्र आत्मा आपल्याला आज आत्म्यामध्ये आपल्याला घालतो. चल, तुला काम दिलेले, चल देवाचं काम कर, चल देवाचं काम कर. बरोबर आहे? त्यावेळेस पास्टर नसणारे, कोणी नसणारे पृथ्वीवरती. चर्चेस ओसाट पडतील, बायबल इथंच राहतील, पुस्तकं इथंच राहतील, कॅसेट इथंच राहतील, माणसं मात्र निघून जातील. बरोबर? कारण नीट लक्षात घ्या, जे दगडा मातीचं मंदिर आहे ना, ते मंदिर करायची देवाची कधीच योजना नव्हती. ती योजना अशी होती की माणसाचं शरीरच माझं मंदिर आहे. म्हणून परमेश्वर काय म्हणाल इस्रायल राष्ट्राला, तुम्ही दगडाचं मातीचं मंदिर करत बसा, मी माझं जे देहाचं मंदिर आहे ना त्याला मी घेऊन जातो. आणि मग आता अँटिक्राइस्ट येईल, मग करा सामना. कारण मी तुम्हाला संधी दिली होती, त्यावेळेस संधीचा तुम्ही लाभ घेतला नाही. तर संधीचा लाभ न घेतल्यामुळं क्रोधाचा वर्षा होणार आहे. नोहा ज्यावेळेस तारवात जाईल त्यावेळेस जलप्रलय येणार, तारवाचा दरवाजा बंद होणार. त्याच्यानंतर मग अनेक जे सो कॉल ख्रिश्चन असतील, सो कॉल, ते जर उलटून म्हटले, जस मूर्ख कुमारिके सारखे दरवाजा वाजवून, देवा आमच्यासाठी दार उघड, येशू आमच्यासाठी दार उघड. तुम्हाला सॉरी, व्हॉट्सअप नंबर चुकीचा आहे तुमचा. परमेश्वर काय म्हणतो, येशू काय म्हणतो, वकील त्या जजच्या समोर जाण्याच्या आधीच तडजोड करून घ्या. हा तडजोडचा टायमिंग आहे. आज जगासाठी हा तडजोडचा टायमिंग आहे. आपलं तर झालेलं आहे, ओके, आपली तडजोड झालेली आहे, आपण तर देवाची लेकरं म्हणून झालेलो आहे. पण आज जेवढं होईल तेवढं तुमच्या मित्रमंडळीला, नातेवाईकांना, तुमच्या आजूबाजूच्या घराला सत्य सांगा, ख्रिस्त सांगा, आणि ख्रिस्ताची सुवार्ता लोकांपर्यंत जाऊ दे, जेणेकरून कदाचित एक आत्मा तुमच्यामुळे देवाकडे येईल. आणि स्वर्गाच्या राज्यामध्ये ज्यावेळेस आमचं स्वर्गारोहण होईल त्यावेळेस तो तुमचा शेजारी म्हणल, प्रतीक तू सांगितलं म्हणून बाबा मी येशूचा स्वीकार केल्यामुळे बाबा मला यायला.
होईल तेवढी येशूची स्वार्थ सांगा, होईल तेवढं परमेश्वराचं कार्य करा आणि ह्या काळामध्ये विशेष करून स्वतःचं संरक्षण करा. कारण हे 4 देवदूत ऑलरेडी पृथ्वीवरती समुद्राला आणि झाडाला उपद्रव करताना दिसत आहे. एक दृष्टांत सांगून संपूया. एक दृष्टांत असा पडला, एक झाड आहे, त्या झाडावरती एक जसं म्हणतो ना आपण त्या कॉक्रोच म्हणा या असा खेकड्यासारख्या व्यक्तीने त्या झाडावरती हल्ला केलेला आहे आणि त्याला एका काठीने मारून बाजूला केलेले आणि बाजूला केल्यानंतर त्याच्यामधून असे घटक स्फोट असे विस्फोट होतात ते जेणेकरून लोकांचे डोळे आंधळे झाले. याचा अर्थ असा होतो की येणाऱ्या काळामध्ये काही घडामोडी अशा घडणार आहेत राजकारणामध्ये की ते पाहून सुद्धा तुम्ही काही करू शकणार नाही. त्याच्यामध्ये स्वतःच्या विचार कल्पनाला जीवाला थोडस कंट्रोलमध्ये ठेवा. ज्या घटना घडत आहेत फर्स्ट मी तुम्हाला चतुर असा सारखं चतुर असा आणि कबुतरासारखं साळसूर असा. बरोबर, चतुरपणा आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे. कारण जगामध्ये जे काही चालतं त्याच्यामध्ये आपल्याला पडायचं गरज नाही, कारण आपल्याला ऑलरेडी सत्य माहिती आहे. आपण रॅप्चरवर निघून जाणार. म्हणून आपल्याला काय करायचं की आपला स्वतःचा विश्वास, आपल्या कुटुंबाचा विश्वासामध्ये स्ट्रॉंग राहायचं. जगामध्ये काय चाललेलं आहे, समाजामध्ये काय चाललेलं आहे, वातावरणामध्ये काय चाललेलं आहे ह्याकडे लक्ष देऊ नका. जास्तीत जास्त वेळ वाचनात राहावा, प्रार्थनेत राहावा, देवाच्या सानिध्यात राहावा. कारण तुमचं रॅप्चर जवळ आलेलं आहे. बरोबर आहे. जगाच्या गोष्टीकडे लक्ष देऊ नका. आणि वचन सांगते की आपली दृष्टी वरती करा, कारण तुमचा मुक्ती समय आलेला आहे आणि आमचा मुक्ती समय आलेला आहे. त्यामुळं जास्ती मीडियामध्ये एक्सपोज होऊ नका, स्वतःला एक्सपोज करू देऊ नका. या कोणी जर बोललं तर त्याला लगेच रिॲक्ट पण करू नका, कारण आजकाल वातावरण योग्य प्रकारचं नाही. म्हणून रक्षण करा स्वतःचं, विशेष करून आपल्या जीवाचं रक्षण करा. परमेश्वरा तुला धन्यवाद मागतो. राजाचा राजा प्रभूचा प्रभू आकाशाप्रती निर्माण करणार परमेश्वर तुझे देव पा. आज प्रत्येकाला आशीर्वादित कर देव पा. अनेक लोकांना देव पा आत्म्यानं तू वचन ऐकण्यासाठी घेऊन आला, याबद्दल तुला धन्यवाद मागतो देव पा. प्रत्येक आत्म्याला तू आज आशीर्वादित कर देव पा आणि त्यांची सर्व गरज पूर्ण कर देव पा. जे आजारी असतील देव पा त्यांना आजारातून मुक्तता कर देव पा. गुडघेदुखी, सांधेदुखी, मज्जातंतू देव पा सर्व व्याधी निघून जाऊ दे परमेश्वरा. त्यांच्या विशेष करून भक्त देव पा ज्यांना कर्ज बाजारीपणा आहे त्या कर्ज बाजारीपणामधून देव पा त्यांना तू सोडव, मुक्तता दे म्हणून मी तुला विनंती करते. आज वचनाद्वारे तू आमच्यावर बोललेला आहे देव पा. वचन सांगते की तू आमच्या डोक्यावरती कपाळावरती शिक्का मारण्यात आलेला आहे देव पा. तर होईत राहत त्याचा शिक्का आहे. धन्यवाद येशू ख्रिस्ता, तुझ्या रक्ताबद्दल धन्यवाद मागतो, तुझ्या शरीराबद्दल धन्यवाद मागतो देव पा. आमच्यासाठी देव पा तू अर्पण झाला की तुझ्यामधून आम्हाला तारण प्राप्त झाले. तुझं लवकरच येणं होणार आहे देव पा. आज विनंती करतो की प्रत्येक आमच्या विश्वासामध्ये तू सहाय्य कर, मदत कर. त्याच्या विश्वासामध्ये त्यांचा टिकून राहण्यासाठी लागणारं पवित्र आत्म्याचं सामर्थ्य दे, ज्ञान दे देव पा, चतुरपणा दे, त्यांना साळसूदपणा दे देव पा. जेणेकरून या समाजामध्ये राहत असताना योग्य प्रकारचा आदर्श देव पा त्यांनी राखावा अशी दया कृपा तू त्यांच्यावरती कर. प्रत्येकाला आशीर्वादित कर, ब्लेस कर. येशूच्या नावात मागतो म्हणून